आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी। त्यासाठी इथे एका डिशमध्ये भाज्या काढून घेतलेल्या आहेत मी वेगवेगळ्या अशा। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार भाज्या आणखीन वाढवू शकता, वेगवेगळ्या भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता। वाटण्यासाठी इथं मी सुकं खोबरं, कांदा, कोथिंबीर, आले, लसूण आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। इथे आता आपण तव्यावरती थोडंसं तेल ॲड करून कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे। सुके खोबरे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहेत। सोबतच एक चमचा तीळ आणि जिरे सुद्धा गरम करून घेतलेले आहेत तव्यावरती आणि थंड झाल्यानंतर या सर्व मिश्रणाचे बारीक असे मसाला बनवून घ्यायचा आहे। सोबतच आता एका भांड्यामध्ये तेल ॲड करून जिरे आणि कढीपत्त्याची छान फोडणी दिलेली आहे। या मिश्रणामध्ये लाल तिखट ॲड करून घ्यायचे आहे। लाल तिखट, जिरे, मोहरी मिश्रण एकत्रित करून छान तेलावरती परतून घेणार आहोत। नंतर आपला जो वाटणाचा मसाला आहे तो आपण या मिश्रणात मिक्स करून घ्यायचा आहे। मिश्रण छान असं तेलावरती परतल्यानंतर आपण या मिश्रणामध्ये हळद 1 चमचा, धनेपूड 2 चमचे, त्याचसोबत काही चवीनुसार म्हणजेच 1 ते 2 चमचे इथे मी गरम मसाला सुद्धा ॲड करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने मसाला छान 2 ते 3 मिनिट गॅसच्या अगदी स्लो फ्लेमवरती एकसारखा असा परतून घ्यायचा आहे। मसाला छान परतल्यानंतर मसाल्याला तेल सुटल्यानंतर आपण आता याच्यामध्ये ज्या भाज्या आहेत त्या भाज्या इथे मिक्स करून घेणार होतो। तुम्ही इथं पाहू शकता, इथे मी या सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि इथे या भाज्या सर्व मिक्स करून घ्यायच्या आहेत। भाज्या सुद्धा छान मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत आपण। भाज्या परतल्यानंतर गरम पाण्याचा इथे आपण वापर करून घेणार आहोत आमटी बनवण्यासाठी। थंड पाण्याचा वापर करायचा नाही, गरम पाण्याचा वापर केल्यामुळे आपली ही भोगीची भाजी अत्यंत चवीला आणि स्वादिष्ट बनते। त्यासाठी आपल्याला इथं गरम पाण्याचाच वापर करून घ्यायचा आहे आणि आपल्याला जेवढी आमटी हवी आहे तेवढा आपण इथं आता गरम पाणी मिक्स करून घेतलेलं आहे। सर्व मिश्रण एकत्रित केल्यानंतर याच्यामध्ये आता जे भाजलेले शेंगदाणे होते त्याचं कूट इथं मी 4 ते 5 चमचे ॲड करून घेतलेले आहे। जशी आपल्या आमटीचं प्रमाण असेल तसं कुटाचं पण प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, इथे तुम्ही पाहतच असाल। एक उकळी आल्यानंतर आता इथे आपण मीठ मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार आणि गॅसच्या अगदी मीडियम फ्लेमवरती ही आमटी आपण शिजवून घेणार आहोत। ही आमटी तुम्ही कुकरमध्ये जर करत असाल तर कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये ही आमटी बनवून तयार होते, म्हणजे सर्व भाज्या 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये शिजल्या जातात। आता आपण ही आमटी पातेल्यामध्ये बनवलेली आहे, त्यामुळे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत। हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। गॅसच्या मीडियम फ्लेमवरती या आमटीला शिजण्यासाठी 20 ते 25 मिनिटे लागतात आणि अशा पद्धतीने 20 ते 25 मिनिटानंतर आपली ही भोगीची आमटी तयार झालेली आहे।